मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला मी, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी काय पण नाही, मराठा कुणबी, मराठी कुणबी. मराठा कुणबी हातात लिहिलं आहे. हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील त्या शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टींचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करावा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडला. आता पुढे काय काय होतं ते बघूया. भुजबळ साहेब, हे जे दाखले आहेत ते किती सापडले आणि बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडलेले आणि कुठून सापडले? अहो, हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. ऐकून घ्यावं, ते जर मला माहिती असतं 1 लाखो लोकांच्या, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण हे नोंदी आहेत, रेकॉर्ड आहेत. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहे, पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसतो. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही, करायचं करा ना. आणि म्हणूनच मी सांगितलं, मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं.